जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही संभाळले संते भय निरसली कंते, कृत्य झालो कृत्य झालो, इच्छा केली पावलो, तुम्ही संभाळले संती भय निरसली कंते, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, आता करू न शके बळ, तुझे संभाळले संती भय निरसली कंते. करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, ते जीवंतु श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुने आता. ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीतरी न बोलित वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. पवन झालो चराचरी नाही, पवन झालो चराचरी हा शब्द जो आहे तो आज ज्यांचा जन्मदिवस आहे, आपल्या सर्वांचा माईबाप आणि त्यांच्या मुखातून निघालेले शब्द बरं का, कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे. पवन झालो चराचरी, पवन झालो चराचरी. आता बऱ्याच ठिकाणी काही मंडळी सगळे ठिकाण बघायला गेलं तर पावन झालो चराचरी, ठीक आहे, बाह्य अंगाने तेही बरोबर आहे, पण अंतरंगाने जर बघितलं तर बाबा जे होते अंतरंगातले होते बरं का, म्हणून बाबांचे जे जे शब्द निघायचे ना ते अंतरंगातून निघायचे. पवन झालो चराचरी. आपण आता पवन म्हणजे वाऱ्यासारखं, वारा जसा सर्वत्र भरलेला आहे, हां, देव जसा सर्वत्र भरलेला आहे, मायबापावर तुम्ही आम्ही सुद्धा, आणि जसं वाऱ्यासारखं वारा जसा सर्वत्र आहे
तसं आपण सुद्धा व्यापक आहोत, आपण सुद्धा वाऱ्यासारखे पवन आहोत. म्हणून पवन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेनो, बोलितो वचन्याती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. तुका म्हणे काळ करू न शके आता बळ, तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. प्रस्तुत प्रसंगी आज फार माझ्या जीवनातला मोठा योग आहे बरं का. हो, ज्या महात्म्याच्या पुण्यतिथीला फार मोठा कार्यक्रम होतो, काही शंकाच नाही. पण आज अचानक हात ठोकला, बाबांचा निरोप आला, मामा भाऊबीजेच्या दिवशी जमेल का यायला तुम्हाला? म्हटलं बाबा काय निमित्त आहे? म्हणे जन्मदिवस आहे बाबांचा आणि रात्री शिवाजी महाराज करता. पण माझ्या त्या डोक्यात काही नव्हतं, बाबांनी नुसतं बोललं होतं, बाबांनी काही निवेदन सांगितलं नव्हतं. म्हणे या ते आपण तो दिवस राखून ठेवला आहे, त्या दिवशी जमलं तरी या. म्हटलं बाबा मी नक्कीच प्रयत्न करीन, पण कीर्तन करता नाही बरं का, कारण बाबांचं कीर्तन होतं. आणि म्हटलं बाबा बरं होईल, कारण आजची भाऊबीज आहे ना, भाऊबीजेच्या निमित्ताने माझे सगळे सोयरे मला भेटतील, ह्या हिशोबाने मी याचा प्रयत्न केला. इथं आल्यानंतर चरित्र बदललं आणि काय माझं भाग्य उद्या यायला आलं. आज तुमच्या पुढे फेटा बांधून चाटा मारण्यासाठी उभा आहे बरं का. काय खरी म्हणजे माझं फार भाग्य आहे, कारण उजळले भाग्य अवघी चिंता, संत दर्शनी लाभ आणि पद्मनाम हे जोडण्याकरता देवाने मला संधी दिली. मी तुमचं सगळ्यांचं आभार मानतो, धन्यवाद. आणि त्यातले त्यात अभंग पाठात बाबा बाबा आता काय अभंग घेऊ बाबा म्हणे. ठीक आहे, कारण त्यांची शब्द आहेत, त्यांची वाणी जी आहे ती अमृतवाणी. ते अमृत जिथे पडलं ना, ते कालांतराने जरी त्याचा उगम झाला तरी ते अमृत. आतापर्यंत पाठांतर करूनच बोलत होतो, सांगत होतो लोकांना, आपणही ऐकत होतो. सहज बोलणे हितोपदेश करून सायास. पण ज्यांचा अनुभव आला आहे त्यांना मात्र ती सत्य गोष्ट सत्य आहे आणि त्याचा लक्ष लगेच त्याचा फैसला आहे, नंतर नाही. आता बाबा म्हणतात फेटा बांधा, आपण तो कुठला घ्यावं आतल्यात माझं जरा, कारण ऐन वेळेला एवढा आपल्याकडे अभ्यास नाही, काय एवढा शास्त्राचा पाठा नाही. पण आता बाबा सांगतात, आता काय विचारावं बाबाला तरी काय सांगावा, पण तरी पण विचार बाबा हा अभंग कुठला घेऊ. बाबा म्हणे एक काढवा कुठला सांगितलं, म्हणजे जन्म आलो म्हटलं. हां मग तो अभंग काढूया आपण. म्हणून बाबांना सांगला बाबा शिवाजी महाराज किंवा जालेंद्र महाराज पाठवून द्या, ते अभंग काढून देतील. आणि दिला, आणि तिथंच सहज बोलण्यामुळे काय होतं आहे, सहज बोलणे इथं उपदेश करून सायात लक्ष लगेच प्रश्न सुटतो बाबा, लक्ष लगेच प्रश्न सुटतो असो. आणि म्हणून आजचा जो अभंग घेतलेला आहे तो जगतमान्य जगतवंदनीय देऊगावचे संत आणि सम्राट श्रीमंत संत जगद्गुरू तुकोबाराय आणि यांचा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून काय सांगतात थोडासा विचार करायचा वेळ आपल्याला भरपूर झालेला आहे. आता 12 वाजत आलेले काय, 1 तासाची कीर्तन सेवा आहे, 1 वाजता आपलं कीर्तन संपवायचं आहे काय. आणि म्हणून तुकोबा सांगतात की जन्म आलो त्याचे आज फळं झाले. मी जन्माला आलो हो, जन्म अनेक वेळेला घेतला, मी अनेक वेळेला जन्माला आलो, मेलो. किती वेळेला जन्माला आलो गणितच नाही, आणि किती वेळेला मेलो त्याचा गणित नाही. पण आज मला असं वाटतंय की मी जन्माला आलो, मी आज ह्या जन्माला आलो. कुठल्या
तर माणसाच्या जन्माला आलो बरं का, कुत्र्या मांजऱ्याच्या नाही, मी माणसाच्या जन्माला आलो, या मानवाच्या जन्माला आलो, म्हणून आज जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. काय फळ म्हणजे जे आपण काही कृती करतो, एखादा झाडं लावतो, त्या झाडाला फळं आली की आपला आनंद वाटतो. बरं झालं बाबा आपण झाडाचं रक्षण केलं, पण निदान त्याची फळं तरी आपल्याला खायला मिळाली. तद्वत त्याचप्रमाणे तसंच जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. काय फळ झालं तुकोबा, काय असं तुम्हाला त्याच्यात आनंद निर्माण झाला की तुमच्या जन्माचं सार्थक झालं? हो सार्थक झालं. काय झालं तर ते तुम्ही सांभाळले संत. तुम्ही काय केलं, तुम्ही संत मंडळीने मला सांभाळलं. काय तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला आणि म्हणून माझं जीवन कसं झालं, कृत्य झालं बरं का. तुम्ही सांभाळले संती भय निरसली. माझी जी भीती होती, मला भीती होती, भय होतं मला. भय म्हणजे भीती, आपल्या सगळ्या भीती आहे का नाही, सगळ्या भीती होती आपल्याला, पण बाबांच्या कृपेने आता आहे असं म्हणता येणार बरं का. त्याचा अनुभव आहे तो. भीती आहे, सगळ्यांना भीती आहे, कारण किती वेळा जन्माला यावं आणि किती मरावं ही मेन भीती आहे आपल्याला बरं का. आपल्या भीती काय आहे, आता ही परपंचाची प्रत्येकाला धडपड आहे, त्याबद्दलची वाद सोडून द्या, पण खरी जी भीती आहे तो ज्ञानी आहे, समजदार आहे, त्याला भीती आहे. काय भीती आहे, जर माझं वर्म चुकलं तर मला पुन्हा जन्माला यावं लागेल, ही फार मोठी भीती आहे. काय आणि म्हणून तुकोबर सांगतात काय माझी जी भीती होती ती माझं काय माझी निघून गेली. का तर तुम्ही सांभाळले संती भय निरसली. माझी भीती होती ती तुम्ही घालवली. आता मी अमर आहे, मी अमर आहे, मी अमर आहे, हा माझा अनुभव मला आला. कोण म्हणतात, तुकोबर आहे बरं का. आता आपण म्हणावं का नाही म्हणावं, तो आपला आपला भाग आहे, पण तुकोबा सांगतात की जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंती. कारण माझं भय होतं, भीती होती ती तुमच्यामुळं निघून गेली. काय पुढे काय कृत्य झालं. कृत्य म्हणजे आता अर्थ मला काय का आता मला कसल्याच बाबतीची टेन्शन राहिली नाही. कृत्य झालो. कसं पुढे काय इच्छा केली ते पावलो. काय केली मी आता जी इच्छा करीन ती, जी इच्छा मी केली होती ती मला प्राप्त झाली आणि पुढे आता मला मी जी इच्छा करीन ते मला प्राप्त होईल असा माझा भाव निर्माण झालाय. काय आणि म्हणून कृत्य झालो. इच्छा केली ती बरं, मला ती भीती होती ती निघून गेली. आता इच्छा माझी पूर्ण झाली आणि आता मला भीती होती. अजून कसली भीती होती तर काळाची भीती होती मला. कारण काल कधी दट्ट करली याचा काही सांगता येत नाही. घडी काल तुझी वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. पाहत उंदीर घेऊन जाई भोका आणि तैसा काळ नाही लोका. मग ती लोकांना जी भीती होती, तुकोबार म्हणतात ती माझी भीती निघून गेली. काय गेली तर तुका म्हणे काळ आता करू न शके. आता मला तो काळ जरी आला तरी मला तो काय करू शकत नाही. तुका म्हणे जगा काल काय आम्ही माथा दिला. कसली ताकद तर तुम्ही सांभाळले, तुमच्या मुलं माझी ताकद वाढली. कोणामुळं, संतांमुळं माझी ताकद वाढली. तुम्ही सांभाळले संती भय निरसली संती. जन्म आलो त्याचे आधी फळं झाले साचे. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. हो, आजचा कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार फार महत्त्वाचा आहे. मायबापा, ह्या घोटी क्षेत्रामध्ये एक महान विभूती जन्माला आली. तुमचा आमचा मायबाप बरं का, तुमचं आमचं माय पण आणि बाप पण बरं का. नुसतं बापच नाही तर माय आणि बाप ही पदवी ज्याला आहे तो संत. माय बाप ही पदवी ज्याला आहे तो संत. आणि त्या संतांचा आज जन्मदिवस किती भाग्याची गोष्ट आहे नाही का. आज सच्चिदानंद श्रीपाद बाबा या घोटी क्षेत्रामध्ये आजच्या दिवशी आज काय आहे, भाऊबीज. काय आहे,
भाव बीज भाव होता म्हणतो तुकोबा वैकुंठला गेले आहे का नाही भाव होता म्हणून तुकोबा वैकुंठला गेले तुकोबा कुठल्या दिवशी गेले बीजेलाच गेले महाराज या स्थितीला आहे तुकोबाराय वैकुंठाला गेले तुकोबांची काय होते तुकाराम बीज होते याच बीजेला आज ह्या ठिकाणी संत जन्माला आले आणि ते म्हणजे श्रीपाद बाबाने की अवतराला आले बरं का संत महात्मे काय करतात अवतराला येतात तुम्हा आम्हाला यावा लागतो बरं का सामान्य जीवाला काय होतंय जन्माला यावा लागतो इच्छा नसली तरी यावा लागतो कुत्रा व्हावाने असं वाटते पण व्हावा लागतो मांजर होऊ नये असं वाटते पण व्हावं लागतंय अनेक योनीमध्ये जन्म मिळू नये पण यावं लागतंय सामान्य जीवाचा विषय पण संत स्वइच्छेने येतात बरं का स्वइच्छेने येतात आणि कशा करता येतात काय येण्याचं कारण जड जीव अवताराला येतात पण कशा करतात तुम्ही आम्ही अवताराला येतो आपले कर्म फेडण्या करतात काय केले कर्म तिची भोगाले उपजले आयुष्य मेले किती काही गंती नाही बरं का किती आले आणि किती मेले तुमचे आमच्यासारखे किती आले आणि किती गेले पता नाही पण संत जन्माला येतात कशा करता येतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी ब्रह्ममूर्ती बरं का या कोण आहेत ब्रह्ममूर्ती आहेत या ब्रह्मदेव हे जगाला उत्पन्न करतो बरं का पण तो जागेवर बसलेला आहे तो ब्रह्मदेव जागेवर बसून सगळं जगाची उत्पत्ती करतो पण संत ब्रह्माचेच अवतार आहेत ब्रह्ममूर्ती आहेत आणि तुमच्या आमच्या दारापर्यंत येऊन तुम्ही आम्हाला दिशा देतात त्यांना म्हणावं संत बरं का तेची संत ज्यांचा एक नेणती काही कानाटोना एका नामस्मरणा वाचून आता विचार करा
भागवत नाही. तुम्ही आम्ही जर एकत्र जमलो तर दुनियाच्या उठाठाई निघतात आपल्या. काय निघतात ते सगळ्यांना माहिती आहे, ते सांगायची गरज नाही. पण संत ज्या वेळेला येतात समोर ना, त्यावेळेला नामा वाचून ते काहीच बोलत नाही. लक्षात ठेवा, तुमच्या मुखातून देवाचं नामस्मरण कसं होईल, तुमच्या अंतःकरणात देवाबद्दल भाव कसा निर्माण होईल हे सांगणारे फक्त संतच आहेत. म्हणून तेची संत ज्यांचा एक, आणि ते जेव्हा आपल्या अंतःकरणात होते ना, आलं ना दादा, ते जेव्हा ते आपल्या अंतःकरणात होईल तेव्हा जन्माचं सार्थक होईल. द्यायचं बरं का, या द्याचं सार्थक कधी बाबांनी प्रमाण दिला, त्याने सार्थक जन्माचे. हे जन्माचं सार्थक करण्यासाठी आपला जन्म आहे. आणि ते जर आपल्याकडनं घडलं नाही तर जन्माला येऊन काही आपला उपयोग नाही. आज भाऊबीज आहे, काय सगळ्यांना माहिती काय आज तुमच्याकडं कसं आहे काय माहिती आहे. आमच्याकडं आज भाऊबीज म्हणल्यानंतर भावाला तो अगोदरच तयारी करतो. माझ्या हमक्या बहिणीला भेटायला जायचं आहे, तमक्या बहिणीला भेटायला जायचं आहे म्हणून तिला कंची साडी घ्यायची, कंची चोळी घ्यायची, काय न्यावं माझ्या बहिणीला हा भाऊ विचार करतो. आणि बहीण वाट पाहते माझा भाऊ कधी येतो, माझा भाऊ मला कधी भेटायला येतो. हा वरपंग आहे सगळं बरं का. करू नये अशातला भाव. जोपर्यंत बहिणीला साडी चोली आहे तोपर्यंत 10 लोकांना भावाबद्दल सांगते आमचा भावले चांगला. बहीण जोपर्यंत प्रेम देते भावाला तोपर्यंत तो लोकांना सांगतो आमची बहीण इतकी चांगली आहे ना, इतकी चांगली आहे ना. पण जरासं काय बिनसतं ना, तर भाव बहिणीचं नाव घेत नाही आणि बहीण भावाचं नाव घेत नाही. म्हणजे हे वरपंग आहे. हे काय वरपंग आहे. हे वरपंग संत महात्म्यांना नको आहे. म्हणून आजचा दिवस बघा निवडले बाबाने या ठिकाणी. कसं काय त्यांच्या डोक्यात येते काय देव झाले बाबा. हां, काय त्या महात्म्याच्या कॅम्प्युटरमध्ये भरलं असेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून हा दिवस निवडला. आज भाऊबीज आहे. भाऊबीज याच्या अगोदर केली काय दीपवाली नाही का, त्याला काय म्हणतो आपण दीपवाली. त्याच्या अगोदर गेले तर काय नरक चतुर्थी नाही का, नाही बलिप्रतिपदा. काय बलिप्रतिपदा 3 दिवस जोडलेले आहेत. पहिल्या दिवशी बलिप्रतिपदा, दुसऱ्या दिवशी दिवाळी आणि तिसऱ्या दिवशी भाऊबीज. आता बलिप्रतिपदा म्हणजे आमच्याकडे काय करतात लोक माहिती आहे का, आता जनावरं पण राहिली हो अशी कुठेतरी गावामध्ये थोडीशी असते तर गाई नेहमी म्हशीने राहिल्या. आता फक्त दूध काढणाऱ्या म्हशी येतात त्या कोणाकडे आहेत, बाकी ठेवलीच नाही जनावरं लोकांनी. मग ते संध्याकाळी सकाळी पहाटे उठायचा, सगळे दिवे लावायचे आणि मग ती एकाच्या हातात ताटली द्यायची आणि ते काहीतरी तांब्या ग्लास द्यायचा. तेव्हा कुठला टाळण टाळे आला काय, आणि मग ही आरती घ्यायची आणि एकाने त्या जनावरांना म्हणजे त्या आरती करायची, गाईला म्हशीला आरती करायची. हां, आणि एकाने ताट वाजवायचं. म्हणजे आज बलिराजा आहे काय, आज बलिप्रतिपदा आहे म्हणजे हा बली आहे म्हणे. आता तो खरे तो बली आहे का. पण काय रीती आम्ही अशा का लावून ठेवल्यात ना, काय सांगा महाराज की एक करे नाही का, म्हणजे काय वडील जे करती तर या नाम धर्म ठेवते. आता बलिप्रतिपदा याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे ज्ञानी आहात. बलिप्रतिपदा याचा अर्थ असा आहे की आजच्या दिवसाला बळीला पाताळा घातला. बरोबर आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. आजच्या दिवसाला बळीला म्हणजे बलिप्रतिमेच्या दिवशी भगवान परमात्म्याला यावं लागलं बलीच्या दारामध्ये. का तर माझं विश्व आज हे सगळं या राक्षसांच्या ताब्यात जाईल. काय माझं विश्व सगळं या राक्षसांच्या ताब्यात जाईल आणि याला जर मध्ये आलो नाही तर आता काही खरं नाही. म्हणून शुक्राचार्यांनी 99 यज्ञ पलीकडनं करून घेतले होते आणि 100वा यज्ञ जर झाला असता तर देवाला स्वतःचं स्थान सोडावं लागलं असतं. म्हणून देव वामनाच्या रूपाने गेला काय आणि बलिराजाच्या दरवाजात उभा राहिला आणि बलीला निरोप दिला, जाऊन सांगा तुमच्या राजाला कोणतरी याचक आलाय. बली राजा होता तो. त्यांनी सांगितलं काय पाहिजे त्याला विचारून देऊन टाका, काय मागल ते देऊन टाका. आज माझा सोन्याचा दिवस आहे. कोण म्हणतो बळी म्हणतो. शिपाई सांगितलं बाबा काय पाहिजे तुम्हाला, पाहिजे ते मिळेल फक्त तोंडातून बोला. तो म्हणतो मी काय मागायला आलो नाही, मला त्याची भेट घ्यायची, मला तुमच्या राजाची भेट घ्यायची. आणि तर राजाला सांगा जर भेट देत नसशील तर मी निघून जातो. आता तो राजा होता, त्याचं सत्व जाऊ नये. तो म्हणतो नाही नाही तसं होता कामा नाही. जर याचंच माझ्यातून दारातून गेला तर माझा काय उपयोग. म्हणजे ठीक आहे त्याला सन्मानाने घेऊन या. त्याला सन्मानाने घेऊन आले. आता
वामनाचं रूप म्हणजे 3 फुटाची मूर्ती नाही का, हां, डोक्यावर छत्री, काय खात्यामध्ये झोळी, हातामध्ये काठी, वामनाचं रूप. आणि भगवान परमात्मा उभा राहिला. सांगितलं बलिराजा, हो म्हणे काय तुम्ही आज इथं कशामुळे येणं केलं, काय तुमचं नियोजन काय आहे. बलिराजा विचारतो. तो म्हणते काय नाही बाबा, मला तुझ्याकडं काहीतरी मागायचं आहे, पण ते मागण्या अगोदर मला तुझं वचन पाहिजे. वचन? वचनाची काय गरज नाही. ब्राह्मण बुवा तुम्हाला जे पाहिजे ते मागा, मी पाहिजे ते द्यायला तयार तुम्हाला. आपण बघा एखाद्या वेळेला सहज एखाद्या लहरीमध्ये आलो ना, अरे तुला काय पाहिजे पहा, सांग, जे पाहिजे ते मिळेल तुला, बोल काय पाहिजे तुला. सहज बोलतो आपण, बोलणं सोपं आहे. ते म्हणतात ना, बोलता सोपे वाटेल, करणे करता तीन कापे, नाही का. बोलायला सोपं वाटतंय. सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते मागा, जे पाहिजे ते देईन. नाही नाही नाही, मला वचन पाहिजे. म्हणे वचन देतो. दिलं वचन तुम्हाला. तर म्हणे मग काय सांग. काय नाही म्हणे, मला फक्त 3 पग भूमी पाहिजे. काय 3 पावलं मला भूमी पाहिजे. आणि मग शेवटी तसं ते घडलं. होतं रामायण, आपल्याला पुढे जायचं नाही. आणि त्या दिवशी मग भगवान परमात्म्याने 3 पावलं भूमीमध्ये त्या बलिराजाला जमिनीत घातलेला आहे, नाही का, पातळात घातलेला आहे. आणि तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. मग त्या भगवान त्याला त्या बलीच्या दारामध्ये रक्षक म्हणून राहावं लागला. इतकी बलीची भक्ती होती, सामान्य नव्हती. काय त्याला म्हणतात बलिप्रतिपदा. आता दुसरा दिवस आला दीपावलीचा. त्या बलिप्रतिपदेच्या दिवशी बलीला पाताळात घातल्या, त्यामुळे देवांना आनंद झाला. काय देवांना आनंद झाला, भक्तांना आनंद झाला की आता आपण सुटलो, या रावणाच्या हातातून आता सुटलो. आता आपले जे काम क्रोध आहेत काय ते आता जाळून टाकावेत. आतापर्यंत आपण त्यांना वापरले होते ना, कारण युद्ध करायला लागायचा. राक्षसांची युद्ध करायला लागायचं, मग त्यांना सांभाळलेत ना, आता त्यांनी जाळून टाकायचं. म्हणून दिवाळी केली. काय केली? दिवाळी. त्या दिवाळीमध्ये काम क्रोध मोह इच्छा या सगळ्या जाळून टाकायच्या. आम्ही त्या जरा उरपेतो आज. काय करतो आमच्याकडे मुलीत आहे असं भरपूर असं काय म्हणतात त्याला, ते आमच्याकडे त्याला पेंडा म्हणतात. तुम्ही काय म्हणता? वैरण. पेंडा असा पेटवतो आणि त्याच्यातून जनावरा म्हणे. आता त्यानं लासून काय फायदा हो. आपल्याला लासवायचं आहे ते आपण लासवत नाही, आपल्याला जे टाकायचं आहे ते आपण टाकत नाही, ते जनावरांना हुरपरून काढतो. काय आणि ती आमची दिवाळी. आता आजची भाऊबीज. आता भाऊबीजेच्या दिवशी मी बोललो तुम्हाला का हा जो भाऊबीजेचा विषय तो करू नये अशातला भाग नाही, पण तो त्याच्यापेक्षा खरं भाऊबीज जर करायची असेल, खरे म्हणजे जर भावनेतून आपण संत महात्म्यांना जर भेटलो, कारण खरं संत सज्जन कोण आहेत? माझं भाऊबंदकी ही खरी माझी काय आहे? भाऊबंदकी. खरे संत सज्जन भेटतील. पण दिवाळी दसरा तो आम्हा सण आणि नाही का, आणि ह्या सज्जनांची भेट व्हावा म्हणून आपल्या गुरुवर्य बाबूराव बाबा भागडे यांनी आजचा दिवस निवडला. खरी म्हणजे आनंद वाटतो, कारण नाहीतर आपला वेळ कुठेतरी चाललंयच. काय आपलं वाटतं आपण आपल्या जागेवरती आहोत. प्रत्येकाने विचार करा आपण आहोत का. जर असेल तर त्यांना दंडवत, जे आहेत त्यांना दंडवत. पण बाकीच्यांनी विचार करावा, बाकीच्यांनी विचार करावा, आपण जागेवर यावा. हा एकमेव उद्देश या महात्म्यांचा. म्हणून तुम्हाला आज इथे काय केले? बांधून ठेवले. काय केले? मामा कुठे? काय नाही, रशीबिशी काय नाही. हो, बाबाने आपल्याला बांधले. काय कशामध्ये बांधलेत? तर प्रेमाने बांधलेत. बाबाने प्रेमाने बांधलेत. प्रत्येक माणूस आज मोकळा नाही. त्याचा वेळ इतका महत्त्वाचा आहे. आपण तेवढा वेळ आपण वाया घालून आज बाबांच्या बेडीमध्ये आपण बांधलेला आहे. कारण का? आपल्याला कळलेलं आहे बाबा जे करतात ते चांगलेच करतात, वाईट करत नाही. बाबांचं नियोजन जे आहे ते चांगल्या करताच आहे. काय? आणि म्हणून माझ्या या सज्जनांना कुठेतरी दिशा मिळावी, कुठेतरी दिशा मिळावी. ते ज्याच्याकरता आले ते काम त्यांचं झालं पाहिजे. ही जबाबदारी कोणाची आहे? संतांची. आणि म्हणून संत काय वारंवार आपल्याला त्याचा त्रास वाटतो. बाबांचं नेहमीच सत्य. बाबा सांगून पण कोणाचं ऐकत नाही. बाबा काय त्याच करतात, बाबा तेच करतील, बाबा तेच करतील. आणि त्यांच्या करणीला जर आपण साईभूत झालो
तर आपला सुद्धा हा काय तुकोबाराय सांगतात की जन्म आलो त्याच्या आधी आपला जन्म कशा करताय चांगला विचार करा. नुसता संसार करायला जन्म नाही आपला. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आलं जन्म आल्याचे सार्थक. नाही का. एक विठ्ठलाची एक मग आता विठ्ठलला पाहिला विठ्ठल पाहिला तर पंढरपूरला जायला पाहतो आपण. विठ्ठलला बघायचं आहे का नाही आपल्याला. मग पंढरपूरला जायला पाहतो. इथं काय घोटीमध्ये पण घोटीत आहे ते विश्वास नाही दादांना. घोटी म्हणजे जे आहे घोटीत या घोटीत जे आहे ना ते विश्वास नाही. तुम्ही विश्वास राहिले ना तरी तिथं देव तुम्हाला भेटायला येईल. इतकी ताकद या घोटीची आहे. काय त्या विश्वास कुठे जर राहिले तुम्ही परतंत्रात तर तिथे तुम्हाला देव भेटायला येईल. इतकी ताकद घोटीमध्ये आहे. फक्त घोटीत राहिलं पाहिजे. घोटीला 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 जायचं. घोटीला 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 जायचं. बाबाच्या कीर्तनामध्ये एक शब्द ऐकला होता मी. बाबा म्हणे आम्ही एका ठिकाणी गेलो तर कुठे गेलो तेवढं त्यामध्ये ध्यानात ते पण ऐकू नये. बाबांच्याच मुखातून ऐकलं कीर्तनामध्ये. म्हणे एका बाईला हा उपदेश दिला आणि तिने चांगल्या प्रकारे चिंतन केलं. तिची अवस्था वगैरे निर्माण झाली. खूप अवस्था झाली म्हणे. आणि मग दुसऱ्यांदा ज्या वेळेला गेलो होतो ती अवस्था बघून मलाही आनंद वाटला. नुसता त्या बाईला उपदेश करून निघून आलो होतो पण त्या बाईने त्याचं एवढं जतन केलं आणि इतकी सुंदर तिची अवस्था होऊ लागली त्या नामस्मरणामध्ये. मग तिला पर्वतही दिला. अजून तिचा आनंद वाढला. पण तिचा एक प्रश्न उद्भवला. त्या माईचा एक प्रश्न उद्भवला. म्हणे बाबा काय सांगू बाबा तुमची भेट झाल्यापासून एवढा आनंद झाला. मी याच्या अगोदरही माळकरी होते. रोज माळा जपत होते बाबा. पण माझा आनंद मला मिळत नव्हता. बाबा तुमची भेट झाली आणि तुमच्या मुलं असं वाटतं की आता या जगातलं सगळं जो काही आनंद आहे तो आनंद मलाच मिळाला आहे. काय सगळ्या जगातलं सुख मलाच प्राप्त झालं आहे. आणि अशी डुलता तिची अवस्था डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. पण तिचा प्रश्न होता बाबा मला एवढं हे सगळं इतकं मला आवडीनं मी करते ना बाबा पण काय सांगावं एक अपवाद झाला आहे बाबा. काय झालं आहे अपवाद. तर म्हणे बाबा मी पहिले मालकरी होते आणि आता आजूबाजूचे लोक मला माझी निंदा करतात. काय निंदा करतात म्हणे. तर म्हणे काय नाही ते असं बोलतात
की पहिला नवरा केला होता, आता दुसरा केला. पहिला नवरा केला होता, आता दुसरा केला. बाबा म्हणे मला काहीच बोलता येत नाही, मी गप्पीच बोलतो. म्हणे माझ्याकडनं उत्तर घे बाय, माझ्याकडनं उत्तर घे त्यांना, जे असं कोण बोलतील त्यांना. जो पहिला केलता ना तो असा होता, समजलं का कसं होता, समजून जा. तो असा होता, मग त्याच्याकडनं बोधपुत्र निर्माणच होत नव्हता. आणि तो बोधपुत्र नसल्यामुळं मी आई बनू शकत नव्हते. आता मला बोधपुत्र दिला म्हणून मी दुसरा नवरा केला. त्या बोधाकरता मी दुसरा नवरा केला. आज आपली परिस्थिती काही मंडळी माझ्याकडची बरं का याच्यामध्ये. निर्माण झाला देवा, पुत्र निर्माण होत नाही ना तोपर्यंत हा अनुभव येणार नाही बरं का. आपल्याला सुद्धा आपल्याला बोध झाला, आता सगळ्यांना बोध दिलाय बाबाने आपल्याला, पण तो कानापर्यंतच आहे. तो फक्त कानापर्यंत आहे. आणि तो जेव्हा आपल्या मनापर्यंत उतरेल ना, मनापर्यंत एकदा उतरला का मग आपलं काम झालं बरं का. कुरवाळत नाही ना, कुरवाळून पाना प्यायला पाहिजे बरं. आपण पाना पितो, पण प्रेमाने जर पाना प्याला ना, प्रेमाने कुरवाळून आणि तो पाना एकदा जर आपल्या मुखात आला ना दादा, काय सांगावा. आनंदुरे आज आनंदुरे, अवघा प्रमा आनंदुरे. तो आनंद भोगण्याकरता आम्ही आलेला आहोत. काय तो आनंद भोगण्याकरता आम्ही आलेला आहोत. आणि तो आनंद आज आपल्याला या घोटी क्षेत्रामध्ये मिळाला. तो आनंद आज या घोटी क्षेत्रात मिळाला. अनेक ठिकाणी फिरलो, अनेक दिंड्या वाऱ्या बघितल्या मायबापाओ, अनेक प्रेमाची माणसं भेटली. नको ते खायला दिलं, नको तसं प्रेम दिलं, पण जे प्रेम पाहिजे होतं आणि ते प्रेम माझ्या घोटीच्या बाबाने दिलं. जे प्रेम मला पाहिजे होतं ते प्रेम मला माझ्या घोटीच्या बाबाने दिलं. जसं तिकडं तुकोबारांच्या जीवनामध्ये 7 पिढ्याचा परमार्थ होता, पण पोट भरत नव्हतं, बोधपुत्र निर्माण झाला नव्हता, तोपर्यंत तुकोबांना सुद्धा खंतच होती. त्यांना वाटतं जन्माला आलो, पण कशा करता आलो काही कळत नाही. पण ज्या दिवशी बाबाजी चैतन्याची गाठ झाली, बाबाजी चैतन्याने माथा कुरवळून माथा नाही का, माथा लावणिया हाता कुरवळीला
बाबांच्या तुकोबांच्या जीवनात ती शंका होती. मी सगळं काही करतो, वारी करतो, परमार्थ करतो, पण देवा माझं चित्त एका जागेवर येत नाही आणि तू कसा आहेस तुझी मला भेटत होत नाही. मी पंढरपूरला प्रत्येक एका दिशेला येतो, तुझी वारी करतो देवा, पण तिथं येतो तेवढ्या पुरता मला समाधान मिळतो. इकडं आलो की माझी चिंता वाढतच जाते. काय करावं देवा? काय माझं जीवनाचं काही सार्थक होईल का नाही होईल? ही तुकोबांना खंत होती. पण ज्यावेळी बाबाजी चैतन्याची गाठ झाली, कुरवलीला माथा सांगितली चिंता नंतर चिंता करू नको, तू या बोधावर राहा, बोधाचं चिंतन कर. या बोधाच्या माध्यमातून देव तुला सतत तुझ्या पुढे येऊन उभा राहील, सतत तुझ्या पुढे उभा राहील, मागे पुढे उभा राही. संभालित आली आघात निवारया, तू चिंताच करू नको, चिंताच करू नको, असं जेव्हा बाबाजी चैतन्यांनी सांगितलं आणि त्या बोधावरती आरूढ राहून तो आनंद त्यांना मिळाला. आणि म्हणून तुकोबांना असं वाटलं की आज जन्माला येऊन काहीतरी उपयोग झाला. बुवा कशा करता जन्माला आलो होतो ते मला साध्य झालं. अभंगाचं पहिलं चरण जन्म आलो त्याचे फळ झाले आज खरी. आज माझ्या जीवनाचं सुफलम झालं बरं का, सुजलम सुफलम आज झालं. आज खरी माझी ज्याच्यासाठी मी आलो, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. ज्या मला पाहिजे होतं, ज्याच्याकरता मी आलो होतो आणि ते मला मिळालं, ते मला मिळालं. कारण ही तुमची कृपा आहे. कोणाची? काय सांगू त्या संतांचे उपकार. मद निरंतर जागवती, काय द्यावे त्यांची व्हावे उतराई, ठेवीत हा पाय थोडा सांगा. आता याच्यासाठी आपण हे जे काही बाबाने आपल्याला दिलेलं आहे त्याची परत करण्यासाठी आपण काय काय दिल्यानंतर होईल तुम्ही सांगा बरं. काय दिल्यानंतर होईल? काय देऊ इच्छितो आपण आणि काय दिल्यानंतर त्याची फेड होणार आहे? होणार काय उतराई व्हावे कवन्या
काय त्यांची उत्तर आहे? काय काय कशाला फेड करू शकतो? कारण का जन्म नाही आईचे. आता आई बापाने जन्म दिला आपला, बरं का, आई बापाने आपला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, अनंत उपकार आहेत त्यांचे, अनंत उपकार आहेत. पण हे सगळं झाल्यानंतर शेवटी पुन्हा आपल्याला बेडी बांधून निघून जातात. बरोबर, काय करतात? पुन्हा आपल्या हातापायाला बेड्या बांधून आई वडील निघून जातात. पण संत काय करतात? मायबाप जन्म देती आणि संत चुकवती जन्माच्या पंगती. आज माझ्या महात्म्याने उपकार सांगू काय, ह्या प्रमाणावरून असं वाटते की आपण मागे सुद्धा काहीतरी याचना केल्या, कुठेतरी आपले संत भेटले मागच्या जन्मात आपला संत भेटले आणि त्याप्रमाणे थोडंसं ते आपलं आचरण झालं म्हणून पुन्हा आपल्याला जन्म मिळाला. हा पुनर्गतीचा जन्म आहे आपल्या देण्यात ठेवतो. आपल्याला पुनर्गतीचा जन्म मिळाला आहे. मग आता जर पुन्हा जर यावं असं वाटत असेल याच गतीला, तर आता आहे ते केलं पाहिजे का सोडलं पाहिजे, आपण त्याचा विचार करा. संतांनी आपल्यावरती अनेक उपकार केले, अनेक मरणाच्या पंगतीच्या पंगती त्यांनी आपल्याला टाळल्या. आता पुन्हा मागं वळायचं का? नाही. पूर्वजन्मे सुकृते थोरके साचा पडे मग ते बहुते जन्मागडे नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचा. काय हे पूर्वीची पुण्याई आपली होती, त्या पुण्याईनं आपण माणूस पण जन्माला आलो, पण कर्म आपले चुकले नाही. कर्म धर्म आपण जन्माला आलो, पण सदैवाने काहीतरी मागची पुण्याई तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडलाय. मग आता जो सापडला आहे त्याला सोडावा का? आता सोडू नये, त्याला घट्ट धरला पाहिजे. त्याला घट्ट धरून काय केलं पाहिजे? तर सतत सतत त्याच्या सानिध्यात राहिलो पाहिजे, सतत त्याच्या सानिध्यात राहिलो पाहिजे. सानिध्य सुटता कामा नये. त्याच्यावर आवरण यायला वेळ लागत नाही, आवरण सतत येत राहते. पण त्याला सतत जर घुसलं नसेल तर आवरण आलेली ऑटोमॅटिक बाजूला होते. ज्या पाण्याचा वापर असेल त्याच्यावर शावल कधीच येत नाही. ज्याच्यावर पाणी शुद्ध आहे, 1 लाख रुपये खर्च करून मोठा हौद मारलाय, पाणी भरपूर लागलाय, पण वापरच नाही. बघणारा बघेल पाणी आहे पण बरोबर नाही.
पिण्याच्या लायकीचा. आता पाणी लायकीचा नाही का, पण दिसतंय का लायकीचं आहे ते दिसत नाही. कारण का त्याच्यावर आवरण आलेली आहे आणि ते आवरण येऊ नये म्हणून त्याचा वापर पाहिजे, उपसा पाहिजे, आहे का नाही. काय पाहिजे, पाठ करी इंद्रायणी केली होय अधिकारी सर्व कातो, होय अधिकारी सर्व कातो. नित्य पाठ करे इंद्रायणी केली होय अधिकारी सर्व कातो, इंद्रायणी काठी. मग चला ना आनंदीला, आनंदीला इंद्रायणी इथं नाही. आपल्याला आनंदीच्या काठावर जाऊन बसायला लागेल तपश्चर्याला, जमेल. अरे घुटीला द्यायला एक दिवस मिळत नाही आपल्याला, आपण आनंदी जाऊन कधी बसणार. इंद्रायणी काठी जो कधी नित्य पाठ करी तो कोण होईल, काय प्रमाणे तुमचा अधिकारी, तो कोण होईल. मग आता इंद्रायणी म्हणजे कंची, या इंद्रिया आहेत बरं का. ह्या इंद्रियांना, या इंद्रियांच्या मधीत बसून त्याची घुसलन केली तर बाबा काय म्हणतात, प्रमाण काय दिलं बाबा, होय अधिकारी माझे सुख माझं दावी येईल होतं बघा. माझे सुख, मग कंचे सुख, तर ते सुख इंद्रियाकडे न जाता ह्याच इंद्रियांमध्ये बसून आणि ते सुख आपण भोगू शकतो. इतकी ताकद श्रीपाद बाबाने आपल्याला दिलेली. न लागती साह्याचं जावे व नंतरा सुखे येतो घरा, काहीचं बैसुनी करा एक चित्त आवडे आनंद आळवावा. तुकोबाना हे सगळं जमलं, तुकोबाना याची सांगड बसली आणि म्हणून अभंगाच्या दुसऱ्याकडे येऊन त्यांनी बोलून दाखवलं काय, तुम्ही सांभाळले तुम्ही तुकोबार म्हणतात की तुम्ही सांभाळिले संत, तुम्ही संत मागणारी माझ्यावर उपकार केले, मला सांभाळलं, भागली या मज हातील कळे आणि त्याची आणि जोडे सर्व सुखाचे मज येते सांभाळले पण छोटंसं वासरू बांधाव्याला बांधलेलं असतंय, की तिकडं जंगलामध्ये फिरते पण लक्ष कुठं असते आपल्या वत्सावरती नाही.
त्या वत्साला भूक लागली का तिला कळते. आज आपली रीत तीच आहे. बाबा जरी इथं बसतेत ना पण सगळीकडे बाबांचं लक्ष आहे. उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा लोट. उराशी लावून पाजते आम्हा पाजते आम्हा अमृताचा लोट. उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा अडचणीतून शोधून काढू भयाची हो वाट. उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा लोट. अडचणीतून शोधून काढू भयाची हो वाट. उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा लोट. बघता येत नाही जगाच्या मापना. बघता येत नाही जगाच्या मापना. एवढं प्रेम, किती प्रेम. आता आपल्यावर काय कमीच प्रेम करतात का आपल्या घरची मंडळी? खूप प्रेम करतात बिचारी, खूप प्रेम करतात. म्हणून तर आपण तिथं राहतो एवढा त्रास सहन करू. आज माझा महात्मा जर या गोष्टी क्षेत्रामध्ये आला नसता तर आज करोडो लोक नाही का, करोडो लोक या प्रेमापासून वंचित राहिले असं. तुमचा आमचा भागच सोडा.
याच्या आधी संत महात्मे होते, नव्हतं असं काही नाही. पण हा जो प्रेम पाहणा जो आहे, हा प्रेम पाहणा फक्त माझ्या श्रीपादानं दिला. याच्या अगोदर होता, पण तो लोकला होता. अचूक असे लोक त्याचा आनंद घेत होते आणि आपला आनंद लुटत होते, दुसऱ्यापर्यंत पोचवत नव्हते. कारण हे अनादी कालाचं आहे, हे श्रीपाद बाबांनी आणलेलं नाही. पण त्याचा प्रचार जर केला असेल तर माझ्या श्रीपाद बाबाने धन्य ही आनंदाचे सापडले वेळ, धन्य आनंदाचे सापडले भेटले गोपाळ, सज्जन भेटले आपल्या बुद्धीवरती फार मळ आला होता, फार आवरण आलं होतं दादा. आणि हे आवरण जर माझ्या महात्म्याने काढलं नसतं तर आज जन्माला येऊन आपला काही उपयोग नसता, काही उपयोग नसता. तुकोबारा सांगतात, जन्म आले त्याचे फळ झाले. का फळ साचे झालं तर माझ्या बुद्धीचा मल काढून टाकला, माझ्यावरचे आवरण काढली बाबाने. मी सोमे गोमे नाही, मी तो आहे. मी वासुदेव तत्वता. मी कोण आहे? मी वासुदेव आहे. वासुदेवाचं तत्व म्हणून मी वासुदेव तत्वता. कळू येईल विचारिता. तुम्हाला कळू येईल, पण विचारायला लागेल. कोणाला आहे त्याला, कोणाला माहित आहे ठाऊक सौभाग्य ज्यांना माहित आहे त्यांच्याजवळ बसा, हा सूक्ष्म विचार आपला मांडा. फार मोठी संधी. ब्रह्ममूर्ती अवतरले जगी आपल्या पुढे उभे आज आपल्यात आहेत. ती कमतरता आजही भरून निघेल, पण आपली विचारण्याची क्षमता आपल्याकडे पाहिजे. आणि विचारल्यानंतर ते सांगितल्यानंतर त्याचं पालनही आपल्यामध्ये झालं पाहिजे. आपण विचारतो, प्रश्न अनेक आपले, उत्तरं आपण ऐकून घेतो, पण पुढे त्यांना बरोबर मार्गी लावून देतो. आपल्याकडे काही शिल्लक राहतो. कळू येईल विचारिता. विचारल्यानंतर कळू येईल तू कोण आहेस, तू कोण आहेस. तू वासुदेव आहेस. बोलून का अनुभवून? तर अनुभवून. संत महात्मा अनुभवून आपल्याला सांगतात तू वासुदेव आहेस. बाबा सांगायचे, भाऊ अरे तुम्हीच देव आहात, तुम्हीच देव आहात. डोकं खाजवायची पाळी यायची. अरे देव भेटण्यासाठी तुमच्या पुढं कीर्तन श्रवण करायला बघतो ना, तुम्ही देव आहात. आता बरं आहे का? खंत व्हायची. काय खरं नाही व्हा बाबा, हे सांगतात काय काय सांगतात काय कळतच नाही. पण कळता कळता वेळ गेली, थोडे दिवस गेले, पण साधूची कृपा झाली. आणि आज जगामध्ये ओतपोत भरलेला भगवान परमात्मा या दृष्टीने आज पाहायला मिळतो. या दृष्टीने मी पाहतो, त्याला अनुभवतो. बरं का? पण या चर्मदृष्टीने बरोबर का तुम्ही मला मामा आम्हाला पण दाखवा. तो 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 असा नाही.
अर्जुनाला ज्यावेळेला भगवान परमात्म्याने विश्वरूप दाखवलं तेव्हा अर्जुन पालथा पडला ना, पालथा पडला. अरे देवा म्हणे तुला पाऊस कसा काय, तुला पाण्याची दृष्टी दिली नाही तुम्ही मला, कसे बोलताना दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या. देव हा दाखवण्याची वस्तू नाही दादांनो. देव या चर्मचक्षुनी पाहण्याची वस्तू नाही. कारण जे जे दिसे ते नाशे, देव अविनाशे. डोळ्याने दिसते ते नाचणार आहे. म्हणून देव बघायचा आहे, जाणायचा आहे. पण तो कसा, तर त्याला दिव्य दृष्टीच लागते. जी दिव्य दृष्टी भगवंताने अर्जुनाला महायुद्धात दिली, तीच दिव्य दृष्टी आज संत महात्मे तुम्हाला देतात. त्याचं चिंतन जर केलं त्याचा अनुभव येतो, त्या अनुभवाने देवाला पाहता येते. आणि जर अनुभव जर आमच्यामध्ये अजून आला नसेल तर मग आमची कमतरता कुठतरी आपण भरून काढली पाहिजे. कारण तुम्ही आम्ही एकाच शाळेत बसतोय, आपण एकाच गुरुचे सगळे विद्यार्थी आहोत, वेगळे नाहीत. एकच वर्गातली मंडळी आपण आहोत. त्यापैकी एक बालवाडीने एक पुढचा वर्ग समजून जायचा. नाम आणि प्रबोध हे दोनच वर्ग आहेत. नाम आहे, त्या नामाच्या पद्धतीनं त्यांचं चिंतन झालं पाहिजे, त्यांच्या अवस्था निर्माण झाल्या पाहिजे. ज्या अवस्था अजून अनेक साधू संतांना झाल्या, त्याच अवस्था, त्याचाच वारसा घेऊन, त्याच नामाने, त्याच अवस्था तसे तसे व्हायला पाहिजे. साधू संतांचे पुरावे, शांतामाईचा पुरावे आहे बरं का. शांतामाई सांगते की राम हृदय परगटला. पण कसा त्याचा अनुभव येईल. आपण बघा, एक काडीच्या पेटीमध्ये 50 काड्या असतात नाही का, त्यांना अंदाज. त्याच्यात काडे असतात, पण अग्नी असते का त्याच्यात? अग्नी असते का? नसते. नसते. कुठे त्याच्या काड्या असतात नुसत्या. अग्नी असते तर काडी पेटून गेली असती आहे का नाही, ती पेटून गेली असती. मग तिची क्रिया करावं लागते. काय करावं लागते? तिला घासावं लागते. बरोबर आहे का नाही. त्याच खोक्यामध्ये असते ती काडी काढून आणि त्याच खोक्यावर घासायची आहे का नाही. का वेगळ्या चुकून काडी काढायची, चुकून खोपा मागवत असं काय का. त्याच काडीच्या पेटीतून कधी एक काडी काढायची आणि त्याच्यावर घासायची. का अग्नी तयार आहे का नाही, का बाहेर आणलं कुठे. मग राम हृदयामध्ये तो तेव्हाच आला आहे जेव्हा आईच्या पोटात पिंड घडलं, तेव्हापासून राम आहे.
मग तो प्रगटीकरण झाला नव्हता. मग तो कधी झाला त्याचं प्रगटीकरण? तर ज्या वेळेला बोध झाला त्यावेळेला, बरोबर, ज्या वेळेला अनुग्रह झाला त्यावेळेला त्याचं प्रगटीकरण झालं. अनुग्रहाच्या माध्यमातून त्याचं प्रगटीकरण होते. काय माऊली सुद्धा त्याचं वर्णन करतात. हरी बुद्धी जपे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वलंब नाही. हरी त्याच्या जवळ आहे पण त्याची बुद्धी तशी निर्माण झाली पाहिजे. आणि ज्या वेळेला ती अवस्था निर्माण होते त्या अवस्थेच्या माध्यमातून त्याला आनंद मिळतो. आनंदाच्या भरामध्ये त्याला असं वाटतं की आता माझ्यासारखं मीच. आणि मग संत महात्मे त्याला विरजन घालतात, त्याला बोध देतात. बोधाच्या माध्यमातून विश्वातला देव त्याला त्या बोधाच्या रूपाने दिसत असतो. काय आणि तुकोबांना ते झालं बा. तुकोबांना जे काही त्यांच्या जीवनातले अनुभव होते ते सगळे अनुभव त्या बोधाच्या माध्यमातून आले बरं का. कीर्तन प्रवचन नुसती बोलायची भाषाच नाही. एकाने विषय मांडला, प्रवचन होते एका ठिकाणी, माझाच मामा वारला होता आणि त्या ठिकाणी प्रवचन होतं. प्रवचन वगैरे झालं आणि तिथला एक महात्मा होता, महात्मा आहे तो, दिंडी वगैरे काढतात. तर म्हणे बायाना म्हणे काही आता बाया कीर्तन करतात, मला म्हणे अजिबात पटत नाही. म्हटलं त्याचं ऐकता म्हटलं ऐकायला पाहिजे ना, तुम्हाला काय सांगाल आपण ऐकून घेतलं पाहिजे. म्हणे माझं एक तेवढं कीर्तन चालू होतं, माझ्या पुढे म्हणजे सातारकर बसला होता. कोण? बाबा महाराज सातारकर. आणि त्या कीर्तनात मी सांगितला का बायांचं कीर्तन अजिबात लावू नये आणि बायांचं कीर्तन ऐकूच नाही. कारण असा कुठेच उल्लेख नाही का कुठल्या याच्यामध्ये शास्त्रामध्ये सांगितलंय की बाईने कीर्तन करावं म्हणून. त्याचं ऐकून घेतलं. म्हटलं विचारू का म्हटलं एक प्रश्न. म्हटलं बायांचा कुठेच उल्लेख नाही का हो? तर म्हणे नाही कुठेच नाही. 57 संत त्याच्यात उल्लेख नाही. म्हटलं जनाबाई सखूबाई मीराबाई यांचा आहे. नाही त्यांचा आहे पण कीर्तन करावं असं कुठं सांगितलं? असं आहे का? म्हटलं मग कीर्तन करावं आणि असं तुम्हाला लिहायला पाहिजे होतं. पण मला तर एक प्रश्न आहे की कीर्तन तुम्हाला कळलं का? तुम्हाला कीर्तन कळलं का? सत्य घटना तो बरं का, ते 15 विषय. कीर्तन तुम्हाला कळलं का? तुम्ही मोठे महात्मे, तुमच्या पुढे बोलणं मला बरोबर नाही पण तुमचा प्रश्न आला म्हणून मला थोडसा त्याची उजळणी व्हावी म्हणून विचारतो. तुम्हाला कीर्तन कळलं का? मग तर तो थांबला. म्हटलं तुम्ही हेच कीर्तन सांगता ना, फेटा बांधलेला, कंबर कसलेली, नारळाच्या गादीवर उभा असलेला, हाच कीर्तनकार ना? तर म्हणे हा हाच कीर्तनकार. म्हटलं तो कोतवाल आहे. तो कोतवाल आहे, कोतवाल, कीर्तनकार नाही. कोतवाल समजतो का तुम्हाला? ना कोतवाल गावात दौंडी देणारा तो कोतवाल आहे. तो काय करतो? दिलेली दौंडी तो निरोप तो तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याचं नाव कोतवाल. हा कीर्तन करतो का? याच्या बापाचा मालमत्ता आहे का? त्या संतांची संपत्ती, तिचा पाठा केला, तिचं आचरण केलं, त्याचा अनुभव आला आणि तो जगापुढे सांगतो, निरोप सांगतो. ते कीर्तनकार आहे. त्याला असं वाटलं तू पळताच मी तो हा माल भारवा म्हटलं भाऊ याचा बांधून कीर्तन करणं याला कीर्तनकार म्हणत नाही. ही दवंडी आहे आणि निरोप जगापर्यंत पोहोचवायचा आहे. कीर्तन जर तुम्हाला कळलं नसेल तर समजून घ्या. एका जनार्दनी नित्य हरिचे
अरे ते माऊलींचे अवतार म्हणजे एकनाथ महाराज आहे आणि त्यांचे पुरावे एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसने शयनी. नाही आसनी म्हणजे जिथे असतात तिथे बसला असतात तिथे, शयनी म्हणजे झोपताना, आसने शयनी सदा सदा का कदा. आमचा कदा कदा चाललाय, कदा कदा. म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्हाला इथपर्यंत जातात आलं नाही. कोणामुळं? आपल्या मुलं का जगामुळं? कारण आपल्याला पक्की बांधून घेतलं आहे कोणी? मायेने. मायेची रशी आपल्याला गुंडाळून गेले, त्याच्यामुळं आपण बाहेर निघत नाही ना, निघत नाही. भले महाराज चालू आहे, वडीची रशी सोडलीच नाही, नावीची रशी अडकवली तशीच आहे. भले महाराजचं काम चालू आहे, प्रवास पूर्ण होतच नाही. आणि त्याच्यासाठी मोकळं राहिलं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की नामाच्या माध्यमातून अवस्थ प्रकार जो आहे तो आपल्याला साक्षात अनुभवला येतो. बोधाच्या रूपाने या जगातला ओतपोत देव भरलेला दिसतो. देव दळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो मी दृष्टी भरी पाहिला. विठ्ठलचे विठ्ठल तो विठ्ठल माझ्या अनुभवाला आला, मी कृत्य झालो असे तुकोबारांचं कृत्य झालो, इच्छा केली ती पावो. जी माझी इच्छा होती, मला असं वाटायचं की देवा माझी कुठेतरी कमतरता आहे. हे लोक परमार्थ करतात, आपणही परमार्थ करतो, मग त्यानं तो अनुभव आहे आपल्याला का नाही हो? देव जर दलिस्तरी भरला आहे, दगडात देव आहे, जलामध्ये आहे, सर्वत्र देव आहे, तो मला का दिसत नाही? तो आणि मी एक आहे, याचा अनुभव मला का येत नाही? माझी खंत होती, ती खंत माझी काय झाली? निरसली. कृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलं. जी इच्छा होती माझी ती माझी सफल झालेली आहे. आता मला भीती होती. काय भीती होती? की पुन्हा जन्माला गेल्यानंतर देव मला कुत्रा करतो का गाढव करतो? आता मला देव कुठल्याही योनीत टाकतो, कारण काल आहे त्याने सगळ्यांना खाऊन टाकले, अख्खा जग त्याला घाबरते. मग माझं त्याच्या पुढं काय चालेल? माझं कसं होईल? ही सुद्धा मला खंत होती देवा, कारण मनुष्य जन्म जगात श्रेष्ठ जन्म आहे. आणि त्या जन्म जर माझा चुकला माझ्या कर्मानुसार, जन्म कधी चुकतो? कर्मानुसार. बरं का, आपले कर्म चुकले ना, तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही देव करा, पण कर्म जर सुधारले नाही तर पुन्हा फेरा. माणसाचा नाही, कुत्र्याचा. कुत्रा गाढव धावावा लागतो कर्मामुळं. आणि म्हणून कर्म नीट झाले, कर्म जर समजून घेतले आणि त्या पद्धतीने आपली वाटचाल जर झाली तर आपला खंत करायची गरजच नाही दादांना. आजच आपण मोकळे आहोत, आजच मोकळे आहोत. पण आपलं काय झालंय? आपल्याला हावड्या रोग लागले ना, त्याला गोळीच मिळत नाही कुठं, त्याला इंजेक्शनच नाही, आणि त्यामुळे तो रोग आपला वाढतच चाललाय. आता आमच्यासारखे रिटायर झालो ना, हा एकदा बस देवा आता राम करतो, सगळ्यांच्या पोरांच्या ताब्यात देऊन टाक.
टाकायचा, आता मोकळा राहायचा आणि तुझंच नामस्मरण करायचं. किती करतात काय माहिती बाबा, मला मी सुनतो तुम्ही तरी करता काय. फक्त बोलतो माणूस, बोलतो फक्त, पण रशी सुटत नाही. प्रत्येक वेळा आपण विचार करायचे, कर्म आपल्याला सुटत नाही, कर्म सोडायचं नाही, संन्यास घ्यायचा नाही, गर्दन तोडायचा नाही. पण कर्म करत असताना ते कर्म आपल्या अंगाला लागणार नाही याची तरी जबाबदारी आपण घेतली पाहिजे. जे मी करतो आज माझ्या मुलांच्या करता करतो, पण त्याची फेड माझ्याकडे येईल का मुलांकडे जाईल हा तरी विचार डोक्यामध्ये पाहिजे. मला सुटायचं असेल तर, माझी मला सोडवणूक करायची असेल तर, आणि मी मला विसरलो असेल, विषय संपला ना. मग आपल्याला सगळे बायका पोरं घरदार तेच प्रिय आहे, मग प्रश्नच नाही. आता त्यांच्यातच राहायचं आहे आपल्याला, त्यांच्यातच आनंद लुटायचा आहे, त्यांच्यात सुखदुःख भोगायचे. पण तरी सुद्धा त्यांच्यापासून मी संन्यासीच आहे ही वृत्ती आपली निर्माण झाली पाहिजे. सहज करण्याची झाली ब्रह्मार्पण, सहज करण्याची झाली समर्पण. कधी पहिले कर्म आपल्याला समजले पाहिजे. आमची करणी गाढवासारखी आहे आणि आम्ही म्हणतो नाही देवाने बुद्धी दिली, केले कर्म त्याला अर्पण, वाईट झाला त्याने बुद्धी दिली ना, त्याने ती बुद्धी दिली तुला. चांगली बुद्धी कोण देतो? तोच देतो ना. मग त्यावेळेला चांगल्या बुद्धीचा काय वापर केला? मी हे कर्म करतो हे चुकीचे आहे, हे कर्म करतो हे चुकीचं आहे, हे सुद्धा कोणी आपणच जाणलं पाहिजे ना. आपल्याला जाणता तर तोच आहे, बुद्धीचा वैभव अन्य नाही. मग आपण काही कर्म केले नाही, कृष्ण अर्पण कसं जमल? सगळ्या गोष्टी जाणून करायचे. म्हणून जाणत्यांचा परमार्थ आहे, नेमत्यांचा नाही. काय रे आता काय आपण सगळं केलेलं त्याला अर्पण करायचं, म्हणजे गमन त्याला अर्पण करायचं आणि चांगलं आहे तेवढं असं अजिबात जमणार नाही. मग त्याला हे चांगलंही त्याचंच आहे, वाईटही त्याचं आहे हे जर आपल्याला कळलेलं आहे तर आपण वाईटाच्या मागे लागू का? कारण वाईटाच्या मागे जर लागलो तर कर्ज कोणच्या वय होईल? दुसऱ्यावर का माझ्यावरती? पण मला जर त्याचा वध होत असेल तर ते मी वागवावा का? क्षमा करा बरं का, मी माझ्या अनुभवातून बोलतो बरं का. याचा जर ओझा होत असेल तर ते आपण बाळगावं का? आता ओझं टाकायचं आहे आपल्याला, काय करायचं आहे? साडी मांडी परती नाही का? आता त्याचं नाव भोकायचं आहे, पुन्हा त्याला जाऊन मिळायचं आहे. आता ओढ मला ती पाहिजे. आता यांच्यात आहे, व्यवहार आहे, प्रपंच आहे, बायका मुलं सगळी आहेत, काही भोगायचं नाही आणि काही सोडायचं नाही. काही नाही, जसं आहे तसंच, फक्त आपली ओढ तिथे असावी आणि त्याचं स्मरण जर असलं तर आपले कर्म चुकणार नाही. ध्यानात ठेवा, आपले कर्म चुकणार नाही. आणि जोपर्यंत आपले कर्म चुकतात आपण तोपर्यंत ध्यानावर नाही. मग आपल्या ध्यानावर यायचं आहे. तुकोबा ध्यानावरती आले आणि त्यांनी सांगितलं जाऊ दे, आता जास्त होतं त्याने आपलं आहे का तसं आपण, अरे तुला कळत नाही म्हणजे आपण कुठे आहोत, तुकोबा कुठे? चांगला विचार करत आहे आपण बरं का. तुकोबाला हे कळलं, सत्य कळलं, असत्याचा वाटोला करून टाकला. असत्याचा मिरच्या विकायला गेलं तर लोकांनी फुकट नेल्या, देवाला गरज होती त्यांनी पैसे उचलून करून आणले.
आपला आहे का तसा? नाही ना, नाही. आपण बरेच अजून त्याच्यापासून वंचित आहोत. म्हणून आपण काय केली पाहिजे तर सतत त्याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, त्याच्या सतत सानिध्यात राहिलं पाहिजे. संतांचं सानिध्य आपलं चुकता कामा नये. संतांच्या सानिध्यात जर राहिलो तर संतांच्या संगती मनोमार्ग आकळावा श्रीपती. तुकोबानं याचा सगळा अर्थ कळलं आणि म्हणून तुकोबाने विचार केला की आता मात्र मी कालाच्या बापाला घाबरणार, कारण माझे कर्म स्वच्छ आहे, माझे कर्म स्वच्छ आहे. माझा आत्मा मला सांगतो, माझा देव मला सांगतो, माझा देव साक्षी आहे मला. मी कुठे चुकलोय, मी कोणाची टोपी उडवली आणि कोणाला घातले, तो माझा आत्मा मला सांगतो. माझी कॅशिट मी पाहिली तर माझी लाईन क्लिअर आहे, तर मला कुठे अटकायचं कामच नाही. म्हणून तुकोबाला अभंगाच्या चरणात तलाच्या चरणात सांगतो काय आता करू न शके. आता आम्ही कालाला घाबरायची गरज नाही. तुका म्हणे जगा काल काय आम्ही माथा दिला नाही का. तुकाराम महाराजांनी अगदी त्या काळाच्या माथ्यावर पाय देऊन आणि वैकुंठाला गेलेले आहेत. आज तुमची आमची अवस्था तीच आहे. आपल्याला सुद्धा ते शिखर गाठायचं आहे. त्याच पद्धतीने आपली वाटचाल आहे. आता आपला जन्म मरणाची भीती राहिलेली नाही. आता मी त्यालाच जाऊन मिळाल्यानंतर जन्ममरण राहिलंच कुठे. त्याला काय जन्ममरण आहे का. आणि आलोच जन्माला इच्छापोटी आलोच तर कुठे येणार. इच्छापोटी माणूस जिथं त्याची भाव आहे तिथंच जाणार. बरोबर आहे. मग आता आपण काय इच्छा करावी हे आपल्यावरती आहे. इच्छानुसार आपला जन्म मिळणार आहे. जशी तुमची जैसी जायची वासना तशी पुरवावे नारायणा नाही का. आणि म्हणून बोलता बोलता बरंच काही बोललो. आज सचितानंद श्रीपाद बाबा आणि यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने माझं पामराकडे सेवा आली. हे माझं फार भाग्य समजतं आहे. वास्तविक सेवा करण्याची पात्रता नसताना सुद्धा आणि आपले सर्वांचे आदरणीय स्थान बाबूराव भागडे आणि तुम्हा सर्वांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी मला गाता येत नाही. मला अपंग पाठ नाही तरीसुद्धा आणि तुम्ही मला या नारदाच्या गादीवर उभे करून आणि माझ्याकडनं 2 शब्द वधून घेता. तुमच्याबद्दल काय बोलावं न पुरे ही वाणी. आणि म्हणून
आज बाबांच्या ह्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने की आज ज्या महात्म्याने आपलं जन्ममरणाचं कोडं सोडवलं आहे. आपला बाप जर मेला तर वर्षाच्या वर्षाला आपण त्याचं पुण्यस्मरण करतो नाही का. का आमच्या आई मेली, आमचा बाप मेला. ज्या आपल्या बापाने आपल्याला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाद केलेलं आहे, या मरणातून आपल्याला बाद केलेलं आहे, त्या कालाच्या मुखातून आपल्याला सोडवलेलं आहे आणि त्यांचे उपकाराची फेड कशाने करणार आपण. करू शकत नाही दादा, करू शकत नाही. मग निदान आजच्या दिवसाला त्यांची आठवण म्हणून ते आपल्या स्मरणामध्ये राहावे म्हणून त्याने दिलेलं जे भजन आहे त्या भजनावरती आरूढ राहून आणि सतत आपण चिंतन केलं तर सतत बाबांची आठवण आपल्या हृदयात राहील आणि बाबांच्या आठवणीनं आपल्याला मोक्षाचा मार्ग मोकळा आहे दादा. काय मोक्षाचा मार्ग आपल्याला मोकळा आहे, फक्त आपण त्या आठवणीत राहिलो पाहिजे. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केवी माझी सांगा काकुलकी, अनाथ अपराधी पती लागला, परी पाया वेगळा नका करू. आणि एवढीच विनंती करायची, बोलता बोलता काही चुकला असत क्षमा करा. मज पामराये काय थोरपण, पायीची वाहन पायी भरी, चालुकी मंजुल बोले तशी वाणी शिकविता धनी. निघलंच असे तुमच्या माईबापांच्या कृपेनं 2 शब्द बोललो हे तुमच्या मुलाचं तुम्ही साथ दिली चांगल्या प्रकारचे. म्हणून मला थोडंसं इथं बोलता आलं. तुम्ही समोर बसले, चांगल्या प्रकारचं ऐकून घेतलं म्हणून बोलायची माझी थोडीशी हिंमत वाढली. आता आपण खूप काही बोललो, देवाबद्दल सांगितलं. आता संतांनी आपल्यावर उपकार केले म्हणून त्याचं एक भजन करायचं आहे. ज्ञानेश्वर
Thank you.